हॅलो, मी त्रिवेणी परवेकर. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी येथे 2023ची मी पासआउट स्टुडंट. सुरुवातीपासूनच मला IT क्षेत्रामध्ये काम करण्याचं स्वप्न होतं आणि त्याचनुसार मी माझे प्रयत्न चालू ठेवले. त्यानंतर मी 12वीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. सावंतवाडी शहरापासून जवळ असणाऱ्या माझगाव या गावात मी राहत असल्याने यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकबद्दल खूप काही ऐकून होते. तिथला परिसर, तिथली शिक्षण पद्धती एकूणच खूप काही सुंदर होतं आणि याचं कुतूहल मला कायमच होतं. याच प्रवासातून उत्तम शिक्षण घेऊन एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करायची हे ध्येय समोर ठेवून कॉलेजसाठी ॲडमिशन घेण्याचे प्रयत्न मी चालू ठेवले आणि त्यातूनच समोर आलं ते म्हणजे यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी. 2021मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटला मी डायरेक्ट सेकंड इयरला मी प्रवेश घेतला आणि तिथून कॉलेजचा परिसर बघून, तिथली शिक्षण पद्धती बघून मला खूपच कुतूहल वाटलं आणि तिथून माझा इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू झाला. आमच्या कॉलेजमध्ये असणारे सर्व डिपार्टमेंट, सर्व शिक्षक मुलांना खूपच मदत करतात आणि तिथे प्रवेश घेतल्यापासून अभ्यासाविषयीचं ज्ञान माझं जसं वाढतच गेलं तसं इतर ॲक्टिव्हिटी यामध्ये सुद्धा माझा रस वाढत गेला. तिथे अजून एक आहे ते म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल डिपार्टमेंट, ज्याचे हेड श्री देसाई सर आणि आमच्या कम्प्युटर डिपार्टमेंटच्या सौ गवंडी मॅम यांनी वेळोवेळी सर्वांनाच खूप मदत केली आहे. कोणत्याही कंपनीचा रिक्रुटमेंट ड्राईव्ह आला तरी त्याला कसं सामोरं जायचं, त्याला रजिस्टर करण्यापासून ते फायनल इंटरव्ह्यूपर्यंत सगळ्यासाठी ते सगळे शिक्षक सर्वांना मदत करायचे. त्यात आमच्या कम्प्युटर डिपार्टमेंटचे HOD श्री काटे सर हे वेळोवेळी मुलांना सांगायचे की प्रत्येक रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी रजिस्टर करा, जेणेकरून तुम्हाला सर्वांना समजेल आणि याचा फायदा आम्हाला भविष्यात झाला. एक्स्ट्रा क्लासेस घेऊन आम्हाला आमचे मॅम ॲप्टिट्यूड टेस्टबद्दल अधिक तयारी करून घ्यायची, ज्याचा फायदा आम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू आणि ॲप्टिट्यूड टेस्ट देताना झाला. या सर्वाचाच परिणाम म्हणून मी आज KPIT अशा या नामांकित कंपनीमध्ये नोकरीला आहे. एकंदर यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक हे कोकणातील एक उत्तम कॉलेज आहे, जे खेड्यातील आणि गावातील मुलांचं उज्ज्वल आणि उत्तम भविष्य घडवण्याचं काम करतं. धन्यवाद.